सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर सगळीकडे दिवाळीची अशी छान लगबग सुरू आहे। म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्या हे सगळं बघून खूप छान वाटतं। ते आताच मी जेव्हा आमच्या सोसायटीतनं जात असते ना, तर तेव्हा छानपैकी कुठेतरी कलरिंगचं काम सुरू असतं, डेकोरेशन झालेलं असतं। ते सगळं बघून मनाला असं वाटतं अरे हां, दिवाळी आली आहे। त्यातच पडलेली छान थंडी ही दिवाळीची चाहूल देऊन जाते। त्यातच सर्वात महत्त्वाचं काम जे आहे आपलं दिवाळीचं, ते आहे दिवाळी साफसफाई, जे की माझं 2 दिवस जरा लेट आहे बरं का। अर्थात तुम्हा सर्वांची कदाचित झालेली असेल। तर सर्वात अगोदर मी सुरुवात केली की सगळे जे कवर्स होते बेडशीटपासनं तर पिलो कवर, सोफ्याचे कवर, कर्टन्स हे सगळं वॉशिंगला काढलं। त्याचं रिझन असं की मुंबईमध्ये काही आपण टेरेसवर जाऊन छान उन्हात कपडे सुकत टाकू शकत नाही, ते घरात सुकवायला लागतात। तर त्याला साधारणतः 12 तास किमान लागतात। मग ते वॉश होऊन सुकेपर्यंत माझं घर क्लीन होऊन जाईल याची मला गॅरंटी आहे। सो मी ते पहिले सगळ्यात अगोदर ते करून टाकलं आणि त्यानंतर घेतलं किचन क्लिनिंगला। तर सकाळपासनं बऱ्यापैकी माझे डब्बे घासत आलेले आहे। हळूहळू जसा टाईम मिळेल मला रिद्वीमधनं तसं मी ते करते। कारण रिद्वी घरी असली म्हणजे बापरे, काम मला करू देणार नाही आणि काम वाढवा जास्त करणार ती। तर आत्तासुद्धा मी भांडे घासत होती तेव्हा तिने मला 4 वेळा आवाज देऊन झाला की आई 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 मला उचलून घे। हे आमच्या घरात नेहमी सुरू असतं। त्यामुळे खूप जास्त गडबड होणार नाही यासाठी मी एक ट्रॉली वॉश करायला घेतली आहे। आणि कालच मी ट्रॉलीजमधले रेग्युलर यूजचे जे भांडे आहेत ना, ते वॉश करून ठेवले। तुम्ही बघू शकता पूर्ण पाटी वगैरे भरली आहे भांड्याने, कारण मी ते कालच वॉश करून ठेवले जेणेकरून ते सुकून जातील, मला व्यवस्थित लावून देता येईल म्हणून। आणि आज काय केलं, सगळे डब्बे काढून घेतले, सगळे डब्यांमधलं सामान मी हॉलमध्ये ठेवले। आता रिद्वी त्यासोबत काय करत असेल, काय खेळत असेल माहीत नाही, तरी पण डब्बे वॉश करायला घेतले। आणि सगळ्यात अगोदर मी प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला होता, जेणेकरून मला हे डब्बे वगैरे तिथेच सुकवायला टाकता येईल। कारण हॉलमध्ये नाही टाकू शकत, कारण पाणी वगैरे सांडेल तर रिद्वी त्याच्यावरनं पडू शकते। मग सगळं अगोदर प्लॅटफॉर्मवरच सुकत ठेवते, 15-20 मिनिट डब्बे सुकवते आणि त्यानंतर त्यांना कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेते। म्हणजे पटकन क्लीन पण होतील आणि सुकलेले डब्बे थोडा वेळ फॅन खाली ठेवते हॉलमध्ये, जेणेकरून छान एकदम कडक सुकल्यानंतर त्यात जे काही सामान मी ठेवणार आहे त्याला काही बुरशी वगैरे लागणार नाही। नाहीतर जर ओले डब्बे थोडेसे असतील ना, तर मुंबईमध्ये वातावरण एकतर असं आहे की कोणत्याही गोष्टींना खूप जास्त पटकन बुरशी लागते। त्यामुळे सर्वात अगोदर तेच काम केलं की डब्बे व्यवस्थित कडक सुकवून घेतले आणि मग ज्या ट्रॉलीज आहेत त्या क्लीन करायला घेतल्या। कारण ट्रॉलीज क्लीन करणं हे मोठं टास्क असतं आणि मी अधूनमधून या ट्रॉलीज क्लीन करतच असते। कारण माझ्याकडे ज्या ट्रॉली आहेत त्या स्टीलच्या आहेत आणि तुम्ही हे बघू शकता जिथे आपण चमचे वगैरे ठेवतो ना, तर माझं हे रिमूवेबल ट्रॉली नाही आहे। म्हणजे आता बऱ्याच नवीन ट्रॉलीज आल्या की जिथे हे सगळं रिमूव्ह करता येतं आणि आपण व्यवस्थित घासून व्यवस्थित परत ते लावून देऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही आता नवीन ट्रॉलीज वगैरे बनवत असाल ना, तर प्लीज सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करा। कारण या गोष्टी ना एकदाच होतात लाईफमध्ये, आपण वारंवार ट्रॉली नाही चेंज करत। म्हणजे मला तरी वाटतं 15-20 वर्ष तरी कमीत कमी कोणी रिनोव्हेशन करत नसेलच घराचं, जर एकदा जर तुम्ही फर्निचर वगैरे व्यवस्थित बनवलेलं असेल तर। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रॉली क्लीन करत असताना तुम्हाला बघा तो जो स्लायडिंगवाला ब्लॅक पट्टी दिसते तिथे क्लीन करायचं बहुधा टाळा। कारण काय असतं ना, तिथे ग्रीस लावलेलं असतं कारण त्याच्या मूवमेंटसाठी। आणि आपण काय करतो, ट्रॉली जेव्हाही क्लीन करतो तर ते पण असं वाटतं अरे काळं झालंय म्हणून एकदम क्लीन करून टाकतो। ते अगदी चुकीचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, ट्रॉली नंतर आवाज करायला लागते किंवा ती अडकते, असं सॉफ्टली रिमूव्ह होत नाही, त्याची मूवमेंट व्यवस्थित होत नाही। कारण आपलं ती चूक झालेली असते की आपण ते ग्रीस काढून घेतो। तर ग्रीस हे ट्रॉलीच्या मूवमेंटसाठी असतं, तर ते असू द्या। उलट लोक ग्रीसिंग वगैरे टाइम टू टाइम करत असतात, त्याला ट्रॉली मेंटेनन्स वगैरे करतात। आणि आपण काय करतो की अरे यार खराब झालंय मग ते क्लीन करायला पाहिजे, तर असं काही करायचं नाही आहे। आणि ट्रॉली जर बाहेरून असेल ना क्लीन करायची, तर व्यवस्थित ओल्या कपड्याने, जर रेग्युलर करत असेल तर ओल्या कपड्याने क्लीन केलं तरी सफिशियंट होतं। पण कसं आहे, कधी कधी जर थोडा वेळ झाला किंवा 1-2 महिने झाले तर ट्रॉलीवर जिथे आपलं हँडरेस्ट असतं तिथे थोडीशी घाण जमा होते किंवा खाली आपण फरशी वगैरे पुसतो किंवा खाली काही सांडलं तर थोडेसे शिंतोडे उडतात। तर त्यासाठी तुम्ही स्पॉन्ज यूज करू शकता घासण्यासाठी, पण तारेचा वापर अजिबातही करायचा नाही, नाहीतर ट्रॉली कामातून जाईल, ट्रॉलीवर पूर्ण स्क्रॅचेस पडतील। तर ते असं काही काम करायचं नाही आहे। मी व्यवस्थित सगळ्या ट्रॉलीज वगैरे पुसून घेतल्या बाहेरून, पण मिस्टेक अशी झाली की सगळ्यात खालच्या ट्रॉलीज काढून खाली क्लीन करायचं माझ्या अजिबातही लक्षात राहिलं नाही। मी सगळ्या ट्रॉलीज बाहेरून पुसल्या, आतून बऱ्यापैकी पुसून वगैरे घेतलं। सगळं काम झाल्यानंतर मला आठवलं की अरे यार हे सगळं उलटच झालं। आता मला काय करायला लागणार होतं,
की या सगळ्या ट्रॉलीज पुन्हा बाहेरून क्लीन करायला लागला. हे माझ्याकडनं खूप मोठी मिस्टेक झाली, जे मी आता सगळ्या खालच्या ट्रॉलीज रिमूव्ह केल्या आणि पुन्हा आता ते खाली झाडून घेते. आणि काय होतं ना, आता नवीन जे आलं आहे सगळं मार्केटमध्ये, तर ह्या ट्रॉलीज बघा खाली तिथे एक रॉड वगैरे आहे, तर तसं आता नाही आहे राहिलेलं. म्हणजे तुम्ही सगळी ट्रॉली पूर्ण बाहेर रिमूव्ह होते आणि व्यवस्थित तुम्हाला क्लीन करता येते, पुसता येते आणि परत ती फिक्स करता येते. अशा बऱ्याच नवीन नवीन गोष्टी मार्केटमध्ये येत असतात. कारण इथे थोडंसं क्लिनिंगला प्रॉब्लेम होतो, तसा मे बी नवीन ट्रॉलीज आहेत तर त्यात होणार नाही असं मला तरी वाटतं. आणि अर्थात दिवाळी येते, तर मला मान्य आहे की दिवाळी आहे, सगळा सणवार, सगळं क्लिनिंग वगैरे सगळं इम्पॉर्टंट आहे, पण नाही, स्वतःची हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आपण बायका काय करतो ना, की सगळ्या कामं करण्यामध्ये क्लिनिंग करायचं आहे, साफसफाई करायचं आहे, सगळं चकचकीत दिसलं पाहिजे, ह्या गोष्टींच्या नादात स्वतःकडे अजिबातही लक्ष देत नाही. तर तसं अजिबातही करू नका. कारण मी खूपदा ऐकलं आणि माझ्या डोळ्यांनी बघितलं पण आहे की अरे दिवाळी झाली, सगळं झालं, खूप दगदग झाली, इकडे तिकडे फिरायला गेले आणि त्यानंतर चक्क 8-8 दिवस आजारी पडतात की नाही बाबा, वीकनेस येतो, हे होतं ते होतं. तर असं काही न करता या सगळ्या गोष्टींसोबतच स्वतःची काळजी घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि ते अजिबातही स्किप न करता सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आपल्याला झेपेल एवढंच काम करायचं आहे, अदरवाईज मग असं जास्त एक्झर्शन होतं आणि आपण आजारी पडतो. दिवाळी हा सेलिब्रेशन करण्याचा सण आहे, तर नुसतंच साफसफाई न करता सगळ्या गोष्टींना इक्वली प्राधान्य द्या, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि हे जे आहे ॲक्वागार्ड, लिटरली याने माझं डोकं इतकं फिरतं, कारण ऑलमोस्ट माझी विंडो ओपन असते किचनची आणि त्याचा कॉक जो आहे नळाच्या तिथे लिटरली एवढं खराब होतं नेहमी त्याच्यावर धूळ, आणि त्यावर धूळ दिसली की मला लिटरली पाणी प्यायची सुद्धा इच्छा होत नाही. मग ते वारंवार क्लीन करण्यात मला खूप वेळ जातो. तर आत्तासुद्धा बघा, मेन तेच आहे की त्याचा नळ जो आहे तो व्यवस्थित क्लीन करणं, कारण तो व्यवस्थित क्लीन झाल्याशिवाय मला काही चैन पडत नाही. परत थोडेसे भांडे, जेवढं आपण किचन क्लीन करत जाणार पुढे तसं थोडेफार भांडे निघणार आणि ते क्लीन होणार. तर बघा माझे सगळे डब्बे वगैरे असं सगळं सुकते, बऱ्यापैकी वस्तू लावल्या गेल्या आहेत, कारण भांडे वगैरे ते ऑलरेडी मी लावून दिलं आहे सगळं, आणि हे थोडेसे आता बाकी आहेत लावायचे. कंटिन्यू काम करत असताना ब्रेक घेणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, जो की मी घेते. छान गरम चहा बनवते, रिद्वीसाठी नाश्ता पण रेडी आहे, तिला खाऊ घालते आणि मी गरम चहा पिल्यानंतर मग हा डेस्क वगैरे क्लीन करायला लागेल. बाकीचं तर किचन आवरलं गेलं आहे आणि त्यानंतर मला जायचं आहे बेडरूम आवरायला, कारण बेडरूममध्ये माझं कबड क्लीन झालं आहे. बाकीच्या ज्या वॉशेबल गोष्टी होत्या, बेडशीट वगैरे, ते वॉश झालं आहे. फक्त राहिलं आहे दीपक आणि रिद्वीचं कबड क्लीन करायचं. तर कबड क्लिनिंगला सुरुवात करते आणि मी काय करते, फर्स्ट शेल्फ क्लीन करते अगोदर, मग सेकंड आणि मग थर्ड. कारण काय होतं, जर अगोदर बाकीचे केले तर वरच्या शेल्फची सगळी धूळ खाली जाईल, त्यामुळे तर सगळं व्यवस्थित पुसून घेते आणि एक शेल्फ क्लीन करणार आहे. कारण सगळं सामान बाहेर काढलं ना, परत हे रिअरेंज करायला खूप वेळ जातो आणि मग सुचत पण नाही की काय कुठे टाकायचं आहे काय नाही. त्यापेक्षा एक शेल्फ घेते आणि मी हँगर्सला ना थोडंसं ऑर्गनायझर्स मी यूज करत नाही की म्हणजे कबड ऑर्गनायझेशनमध्ये. त्याने काय होतं, एकतर ऑर्गनायझर्स पण क्लीन करायचे काम अजून वाढतं असं मला वाटतं. त्यामुळे मग मी थोडंसं वेगळं डोकं लावलं की शर्ट्स हँगरला लावण्यापेक्षा पॅन्ट आणि टी शर्ट हँगरला लावते. शर्ट फोल्ड करून खाली ठेवते, जेणेकरून मला जागा व्यवस्थित मिळते. अदरवाईज शर्ट जर हँगरला लावले तर मग पूर्ण जागा जी आहे ती शर्ट्सने ऑक्युपाय होईल आणि तो जो शेल्फ आहे त्याचा जास्त यूज होणार नाही. त्यामुळे हँगर्स आणि टी शर्ट मस्तपैकी पॅन्ट आणि टी शर्ट हँगरला लावले आणि बाकी शर्ट्स वगैरे तिथे खाली जी जागा आहे, बेल्ट वगैरे एक्स्ट्रा युजेबल ज्या गोष्टी आहेत त्या तिथे ठेवल्या गेल्या. नंतर युजेबल कपडे आणि मग थोडेसे नवीन क्लोथ्स वगैरे असतील, ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी, असं काही सगळं अरेंज करते. आणि रिद्वी जस्ट झोपेतून उठली होती, त्याच्यामुळे तिची इकडे तिकडे अशी खूप जास्त लुडबुड सुरू होती. आई मी हे करू का, हे घेऊ का, ते घेऊ का. त्यात बाबाचा परफ्यूम वगैरे हातात आल्यावर मग तर विषयच नाही. तर तिचं खेळणं सुरू आहे आणि मग बघा, मग असं पॅन्ट्स वगैरे जर व्यवस्थित ठेवल्या ना तर बरीच जागा मला खाली उरते आणि त्यानंतर मग मला शर्ट वगैरे ठेवायला तिथे पुरेसा असं स्पेस मिळतो आहे खाली, की जिथे मी एक्स्ट्राच्या गोष्टी त्या सगळ्या ठेवू शकते. त्याच्यामुळे मला जागा जास्त मिळाली. तर सेम रिद्वीचा आणि माझ्या कबडमध्ये सुद्धा या गोष्टी ऑक्युपाय होतात. माझ्या कबड ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मी शेअर केला आहे लास्ट इयर, तर लिंक देते, तो नक्की जाऊन बघा. आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझं बघा ऑलमोस्ट आता एक जो शेल्फ आहे तो आवरून झाला आहे आणि रिद्वी मॅडम अधूनमधून इकडे तिकडे सुरू आहे. ॲक्च्युली दीपक जरा बाहेर गेलेत 2 दिवसापासून,
तर आत्ता वाजतात 10 10:30 आणि जस्ट ते पण आले. तर मला हे शूट करायला खूप छान वाटलं, कारण रिद्वी इतकी एक्सायटेड होती तिच्या बाबाला भेटण्यासाठी की बाबा आले म्हणजे काहीतरी वेगळंच झालं की काय, असं तिच्याकडे बघून मला वाटत होतं की किती खुश होतात मुलं की दिवसभर बाबा नाही ऑफिसमध्ये आहे किंवा बाहेर गेलेत, मग संध्याकाळी आल्यानंतर ती जी एक्साइटमेंट असते ना ती बघून मला खूप जास्त छान वाटतं माहिती आहे. तर बघा कशी डान्सच करत होती लिटरली ती, की तिला असं झालं होतं बाबाला बघून आता काय करू आणि काय नाही. तर सगळं असं होतं की 2 दिवस दीपक नव्हते, त्यामुळे माझं घर क्लिनिंगला थोडंसं फास्ट झालं, कारण घरात कितीही पसारा पडलेला होता तरी पण मी आणि रिद्वीच होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं काही टेन्शन घेतलं नाही की चला पसारा पडला आहे. घर आवरत राहिले, आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आवरून झाल्या आणि म्हटलं आता चला घर वगैरे झाडून घेऊ. कोपऱ्यात तुम्हाला कूलरवर खूप जास्त सामान दिसतंय, कारण बाथरूम वगैरे क्लीन केले, ते सगळं वस्तू ज्या आहेत त्या बाथरूममध्ये असतात. तर आता बाथरूम सुकलं व्यवस्थित की मी त्या सगळं तिकडे अरेंज होऊन जातील. आणि हा दुसरा दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. सगळ्या जे कपडे वगैरे सुकत टाकले होते सगळे सुकलेत, म्हटलं आता हॉल वगैरे झाडून पुसून घेऊ म्हणजे सगळं परत रिअरेंज करता येईल. आणि दीपकने मस्त सकाळी सकाळी माझी थोडीशी हेल्प केली की छान कवर्स वगैरे सगळे जे होते ते लावून दिले हॉलमध्ये. आणि रिद्वी पण त्यांना छान एंटरटेन करत होती मस्त, त्याच्यामुळे त्यांना काही बोर होणार नव्हते या सगळ्या गोष्टी करताना. तर हॉल त्यांनी आवरून घेतला, आवरून इन द सेन्स म्हणजे हे कवर्स वगैरे सगळे मॅनेज करून दिले मला, टाकून दिले पिलोजला, मग बाकीचं मी आवरून घेतलं. तर तोपर्यंत माझं किचन तर ऑलरेडी क्लीन झालेलं आहे. आणि बेडरूममध्ये मला लावायचं होतं जे काही बेडशीट वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर अगोदर बाथरूम क्लीन करत ॲक्च्युली या टाईमला जेव्हा ते कवर घालत होते तर तेव्हा मी बाथरूममधल्या सगळ्या गोष्टी अरेंज करून दिल्या. आणि आता माझा हॉल बघा असा चकाचक दिसतोय. सिरियसली हे बघण्यासाठी 2 दिवसाचे कष्ट जे असतात ना ते असं वाटतं सफल झाले, की 2 दिवस कितीही काम केलं आणि हा जो लुक आहे ना हा बघितल्यानंतर असं वाटतं वाव, म्हणजे वा काय बात आहे यार, काय घर आवरलं आणि काय चकाचक केलं सगळं, या गोष्टी बघायला खूपच छान वाटतं. आता तुम्ही हे बघतायत ना ते जे आवळा कँडी आहे ती आम्ही लास्ट टाईम जेव्हा गावाकडे गेलेलो तेव्हा येताना घेतली होती, आणि कधी कधी जेवण वगैरे झाल्यानंतर ती खूप फायदेशीर ठरते, तर त्यासाठी मी ती आणून ठेवली आहे घरामध्ये. तर बघा सगळं चकाचक झालं आहे, अगदी सकाळचा नाश्ता वगैरे झालेला नाही आहे तर त्यामुळे एवढं जास्त क्लीन दिसतं आहे. फक्त चहा झालेला होता आणि चहानंतर मग लगेचच म्हटलं पहिले सगळं शूट करून घेऊ व्यवस्थित आणि मग आपलं बाकीचं रुटीन सुरू करू. तर बघा मस्त ट्रॉलीज वगैरे एकदम चकाचक, ह्या ट्रॉलीजसुद्धा हे माझे डब्बे तर मला असं वाटत होतं वाव किती कलरफुल दिसत आहेत. लिटरली ती ट्रॉली ओपन करताना ना मला खूपच छान वाटतं. हे आहे दीपकचं कबड जे की छान ऑर्गनाईज झालं आहे, वेल ऑर्गनाईज, आणि त्यांच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांना इझिली त्या ॲक्सेसेबल आहेत की कुठे काय ठेवलं हे मला 4 वेळा विचारायची गरज त्यांना पडत नाही. हे होतं रिद्वीचं कबड आणि दिस इज माइन, हे आहे माझं कबड. सॉरी हे तर पुन्हा दीपकचं कबड ओपन झालं, असं कसं झालं, ठीक आहे चलो थोडंसं बाय मिस्टेक झालं असणार कदाचित ते. तर हॉलचा पुन्हा एक टूर देते की टी व्ही वगैरे कुठे अरेंज केला. अगदीच या निमित्ताने ना म्हणजे दिवाळीच्या क्लिनिंगच्या निमित्ताने तुम्हाला माझं पूर्ण घर तसं बघायला मिळालं, कारण इतकं सगळं मी कधी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. तर या कॉर्नरमध्ये असतं माझं देवघर, तिकडे सोफा, टी व्ही वगैरे हॉलमध्ये असतो. रिद्वीची सायकल लास्ट इयरच दिवाळीला तिच्या मामाने घेतली आहे त्याच्यामुळे ती तिकडे असते. आणि हे माझं व्यवस्थित छानसं किचन आणि बेडरूम तर तुम्ही बघितलंच आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तर या निमित्ताने आपलं छानसा होम टूर पण होऊन गेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज येतील. येथे एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.